वनताराचे सीईओ आणि पदाधिकारी थोड्याच वेळात कोल्हापूर विमानतळावर पोहोचणार आहेत। कोल्हापूर विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। वनताराचे सीईओ अधिकृत पत्र घेऊन नांदणी मठात स्वामींना ते पत्र आज देणार आहेत। नांदणी इथं माधुरीसाठी पुनर्वसन केंद्र सुरू करण्याबाबत सुद्धा पत्र दिलं जाणार आहे। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वनताराचे सीईओ आणि पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात भेट घेतली। तर दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांचीही शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती। त्यामुळे या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। वनताराचे सीईओ हे थोड्याच वेळात कोल्हापुरात येणार आहेत, काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? करण बरोबर आहे। दुसऱ्यांदा वनताराचे सीईओ जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावरती येताना पाहायला मिळत आहेत। दोन गोष्टी आहेत। एकीकडे आज सकाळीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीदरम्यान वनताराच्या सीईओंनी नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीनीसाठी एक पुनर्वसन केंद्र तयार करू अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे। जर मठाची त्या संदर्भातली परवानगी असेल तर आम्ही निश्चित त्यासाठी सहकार्य करू असं देखील म्हटलं। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे राज्य सरकारकडून जी पुनर्विचार याचिका जी आहे ती दाखल करण्यात येणार आहे, त्या याचिकेमध्ये वनतारा सुद्धा मठाकडून दुसरी पार्टी त्या ठिकाणी होणार अशा पद्धतीचे त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे हे अधिकृत पत्र जे आहे ते घेऊन आता नांदणी या ठिकाणी वनताराचे सीईओ जे आहे ते येणार आहेत। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर विमानतळ या ठिकाणी त्यांचं काही वेळातच आगमन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती माझ्या मागे आपल्याला जर दिसत असेल तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आपल्याला माहित आहे की ज्या पद्धतीनं माधुरी हत्तीनीला नांदणी या गावातून वनताराला नेलं जात होतं त्यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। शिवाय जेव्हा वनताराचे सीईओ काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावरती जेव्हा आले होते त्यावेळी देखील परिस्थिती जी आहे ती गंभीर होती, तणावाची होती, म्हणून कोल्हापुरातच त्या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। नांदणी या ठिकाणी जाऊ नये अशा पद्धतीची विनंती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती आणि आज देखील आपण पाहतोय नांदणी मठाची बाजू खरं तर आपण देखील त्या ठिकाणी पार्टी म्हणून याचिकेमध्ये असणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्या संदर्भातलं अधिकृत पत्र जे आहे ते सीईओ घेऊन नांदणी मठाकडे जाणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय हा पोलीस बंदोबस्त आहे। काही वेळात पोलीस अधीक्षक देखील या ठिकाणी येणार आहेत अशी माहिती मिळते। आपण बघितलं तर काही नेत्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील या विमानतळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळातच त्यांचं विमान जे आहे ते खासगी विमान या ठिकाणी उतरणार आहे। शेखर, मुद्दा लक्षात आला। या संदर्भात काय घडामोडी घडतात वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।